एशिया खंडातला सर्वात मोठा तलाव आहे हा. आणि इतर प्रेसिडेंट गेला आता 2 तास उन्हात थांबून आपलं ते चेकआउट केलं. आता बाहेर चालले फिरायला. रेल्वे स्टेशनवरती राष्ट्रपती येणार आहेत आपल्या, त्यासाठी रेल्वेची अख्खा पब्लिक जाम करून ठेवली. पब्लिक जाम झाली. राष्ट्रपती प्रेसिडेंट गेला आता 2 तास उन्हात थांबून रेल्वे स्टेशनवरती चाललंय. आतमध्ये आहे का? नाही ते गेली. नाही तर ती यांचं काय एवढं धिंगाणा चालू. मला जायचं होतं बाय ट्रेननी, पण एवढं वैतागलं ना, परत आम्ही कॅब केली. आता कॅबनी चाललोय चिल्लिका लेकला. 2 तास ट्रेनच्या स्टेशनवर थांबून कॅबमध्ये बसून आता चाललोय आम्ही चिलिका लेकला. आता चिलिका लेकला भेटू. थांबलोय भाऊ. पाण्याची पॉकेट दिला तिकडं. अजून पाण्याची पॉकेट चालते. अशी दारू भेटायची कर्नाटकची अशी होटली. त्याकडे फोडायला हातोडी. आपलं ते तो लावा असतो ना, लावा काय म्हणतात आपलं ह्याच्यामध्ये. पहिला ना तुम्ही हे बघा, इकडं पूर्ण हे ना नदी आहे ना समुद्र आहे ना कुठला डॅम आहे. हा एक तलाव आहे, लेक. एशिया खंडातला सर्वात मोठा तलाव आहे हा. आणि इथं आहे ना हजारो किलोमीटर दूरवरून पक्षी येतात हिवाळ्यामध्ये ब्रीडिंगसाठी. सायबेरियाचे काहीतरी पक्षी आहेत ते, तिथून एवढ्या लांबून येतात ब्रीडिंगसाठी वर्षातून एक वर्ष. आणि इथं आहे ना कालिका देवीचं मंदिर पण आहे. चला, दिवसाची वाट लावून आता जगन्नाथपुरीच्या बीचवरती आलोय. आता इथे 1-2 तास बसणार, निवांत बसून जाणार. ब्लॉग इथंच संपवतोय. तर जय जगन्नाथ, जय हिंद, जय भारत. बीच बघायचं. हा होता जगन्नाथपुरीचा बीच.